नमस्कार मित्र हो. तर आपणासाठी खूपच चांगली अशी अपडेट क्राउड1 कंपनी C1 कंपनीकडून उपलब्ध झालेली आहे, ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो की C1 कंपनीचं जे कॉर्बिट टोकन आहे, हे कॉर्बिट टोकन कधी त्याची स्ट्रीमिंग चालू होईल, कधी हे टोकन स्वॅप करता येईल, कधी हे टोकन स्टेकिंगला लावता येईल, कधी हे टोकन मार्केट प्लेसमध्ये लॉन्चिंग करणार. ह्या सर्व प्रश्नांचे उत्तर म्हणजे जे काही पूर्णविराम आहे ते पूर्णविराम आज कुठे जी काही अपडेट मिळाली आहे त्या अपडेट नुसार नक्कीच तुम्हीसुद्धा एकदम आनंदित व्हाल, खुश व्हाल. तर अशीच ही अपडेट आजची आहे. आता कॉर्बिट टोकन हे कॉर्बिट टोकनची जी स्ट्रीमिंग आहे, स्ट्रीमिंग म्हणजेच जे टोकन आहेत, हे टोकन कॉर्बिट टोकन आहेत ते सीलिंग वॉलेट या सीलिंग वॉलेटमध्ये ट्रान्सफर व्हायला सुरुवात होणार आहे. ऑटोमॅटिक ही जी स्ट्रीमिंग आहे ती स्ट्रीमिंग चालू होणार आहे, परंतु याच्यासाठी खबरदारी घेणे खूप महत्त्वाचे आहे. जसं की कंपनीकडून अपडेट आपल्याला मिळालेले आहे की 3 प्रकारचे पूल आहेत, हे पूल जनरेट होणार आहेत. पहिलं म्हणजे C1 रिवॉर्ड ज्यांच्याकडे आहेत, लॉयल्टी पॉईंट आहेत आणि C1 रिवॉर्ड आणि लॉयल्टी पॉईंटच्या थ्रू जे कॉर्बिट टोकन मिळालेलं आहे, या पूलमधून स्ट्रीमिंग चालू होणार आहे. त्याचबरोबर दुसरं पूल ज्यांनी NFT पॅकेज घेतलेले आहेत, मग तो NFT पॅकेज असेल, अर्थ पॅकेजपासून तर पुढचा कुठलाही पॅकेज असेल, या पॅकेजच्या थ्रू आपल्याला कॉर्बिट टोकन मिळालेले आहेत. त्यांचे जे असा एक पूल आहे, या पूलमधून सुद्धा स्ट्रीमिंग चालू होणार. आणि तिसरं म्हणजेच ज्यांच्याकडे कॉर्बिट टोकन आहेत, मग ते कॉर्बिट टोकन कशाही पद्धतीने त्यांनी अर्निंग केलेले आहेत, तर तिथून सुद्धा जे त्या पूलमधून सुद्धा जी स्ट्रीमिंग आहे ती चालू होणार आहे. म्हणजेच 3 पूलच्या माध्यमातून कॉर्बिट टोकनची स्ट्रीमिंग आहे ती स्ट्रीमिंग चालू होणार आहे. स्ट्रीमिंग चालू होणार म्हणजेच जो आपला डॅशबोर्ड आहे, क्राउड1चा जो डॅशबोर्ड आहे, त्या डॅशबोर्डमध्ये कॉर्बिट टोकन आपल्याला आता बघायला मिळत आहेत. परंतु स्ट्रीमिंग होऊन स्ट्रीमिंग म्हणजेच थोडक्यात आपण बोलूया ट्रान्सफर. ही जी ट्रान्सफर सिस्टम आहे, ट्रान्सफर व्हायला सुरुवात होणार आहे. आणि या ट्रान्सफर व्हायला एकदा सुरुवात झाले की ते कंटिन्यू रोज म्हणजे प्रत्येक दिवशी ते आपल्या सीलिंग वॉलेटमध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे. म्हणजेच सीलिंग वॉलेट ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, आता थोडक्यात म्हणायचं म्हणजेच हे जे कॉर्बिट टोकन आहेत, हे कॉर्बिट टोकन कोणाला उपलब्ध होणार आहेत किंवा कोणाला मिळणार आहेत, तर ज्या व्यक्तीने सीलिंग वॉलेट हे क्राउड1चं सीलिंग वॉलेट आहे आणि या वॉलेटच्याच थ्रू हे कॉर्बिट टोकन आहेत, हे कॉर्बिट टोकन स्ट्रीमिंग होणार आहेत. तर ज्यांनी सीलिंग वॉलेटचं साइनअप केलेलं आहे, रजिस्ट्रेशन केलेलं आहे, अशा सर्व सीलिंग वॉलेटमध्ये हे जे कॉर्बिट टोकन आहेत ते स्ट्रीमिंग व्हायला सुरुवात होऊन जाणार आहेत. आता ही जी स्ट्रीमिंगची तारीख आहे, ती तारीख ज्याची आपण वाट पाहत होतो, तर ती तारीख आहे 10 एप्रिल 2025. 10 एप्रिल 2025 रोजीपासून कॉर्बिट टोकन आहे, हे कॉर्बिट टोकन क्राउड1चं स्ट्रीमिंग होऊन सीलिंग वॉलेटमध्ये ट्रान्सफर व्हायला सुरुवात होणार आहे. आता प्रश्न असा आहे की सर, हे कॉर्बिट टोकन आहेत ते आमचे सीलिंग वॉलेटमध्ये कसे जमा होणार? तर त्याच्यासाठीच ही स्ट्रीमिंग आहे. आणि ही स्ट्रीमिंग जे पॅकेज आहेत, NFT पॅकेज आहेत, या NFT पॅकेजच्या आधारावर ही जी स्ट्रीमिंग आहे, ही जी ट्रान्सफरची जी स्पीड आहे, ती स्पीड कंपनीने म्हणजे प्रस्थापित केलेली आहे, ती ठरवलेली आहे. म्हणजे ज्याचा जसा पॅकेज आहे त्या पॅकेजनुसार, म्हणजे NFT पॅकेज ज्यांचे आहेत त्या पॅकेजनुसार हे कॉर्बिट टोकन आहे ते सीलिंग वॉलेटमध्ये जमा व्हायला सुरुवात होणार. उदाहरणार्थ
समजायचे असेल की एखाद्या व्यक्तीचा अर्थ पॅकेज आहे आणि त्याच्याकडे अर्थ हा NFT पॅकेज आहे आणि त्याच्याकडे 1000 कॉर्बिट टोकन आहेत, परंतु एक दुसरा असा व्यक्ती आहे की त्याच्याकडे फिफ्थ एलिमेंट हा उच्चस्तरीय NFT पॅकेज आहे आणि त्याच्याकडे 15,000 आणि प्लस कॉर्बिट टोकन आहेत. तर या दोघांमधला जो काही फरक आहे हा फरक असा दिसून येणार आहे उदाहरणात की ज्याच्याकडे अर्थ पॅकेज आहे, या अर्थ पॅकेजमधून रोज साधारणतः 2 टोकन हे सीलिंग वॉलेटमध्ये जमा होतील, परंतु त्याच्या विरुद्ध त्याचा जो पॅकेज मोठा आहे, उच्चस्तरीय पॅकेज आहे, तर त्याला रोज 10 ते 12 हे कॉर्बिट टोकन सीलिंग वॉलेटमध्ये जमा होणार. तर अशा पद्धतीने ही जी स्ट्रीमिंग आहे, ही स्ट्रीमिंग म्हणजे त्याला सांगतो ही जी स्ट्रीमिंग आहे ती स्ट्रीमिंग या पॅकेजच्या याच्यावरती त्याची स्पीड ठेवलेली आहे आणि त्या पद्धतीने हे टोकन 10 एप्रिल 2025 पासून स्ट्रीमिंग होऊन सीलिंग वॉलेटमध्ये जमा होणार आहेत. त्याच्यानंतर पुढे काय, सीलिंग वॉलेटमध्ये जमा झालेले कॉर्बिट टोकन आहेत, हे कॉर्बिट टोकन एक आठवड्यापर्यंत एक आठवडा असेल आणि एक आठवड्यापर्यंत हे स्ट्रीमिंग होऊन आलेले टोकन आहेत. हे टोकन आपण आपल्याला क्लेमचं ऑप्शन असणार आहे, तर ते क्लेम करून आपण स्टेकिंगला लावू शकतो. तर हे एक ऑप्शन असणार आहे. ज्यांना क्लेम करायचं नसेल तर तुम्ही होल्डिंग करून ठेवू शकता. त्याच्यानंतर एक आठवडा आणि पुढचे 10 दिवस, एक आठवडा आणि पुढचे 10 दिवसात हे जे स्ट्रीमिंग होऊन टोकन आपल्याला मिळत आहेत सीलिंग वॉलेटमध्ये, तर हे टोकन तुम्ही स्वाप करू शकता, तुम्ही स्टेकिंगला लावू शकता, तुम्ही ट्रेडिंग करू शकता किंवा दुसरं जो कन्वर्ट आहे जसं की USDT आहे, थेटर USDT आहे, BNB आहे, अशा दुसऱ्या करन्सीमध्ये पण तुम्ही कॉर्बिट टोकनला कन्वर्ट करू शकता. हे सुद्धा ऑप्शन येणार आहे. तर नक्कीच आजची ही जी अपडेट आहे, अपडेट ऐकून सर्वजण खुश होणार आणि नक्कीच पुढच्या तयारीला लागणार. आणि पुढची तयारी अशी की साधारणतः 30 एप्रिलपर्यंत जे काही अपडेट्स, बऱ्याचशा अपडेट आहेत, त्या अपडेट आपल्याला उपलब्ध होणार आहे. आणि 1 मे 2025 पासून कॉर्बिट टोकन जी काही मार्केट प्लेस आहे, या मार्केट प्लेसमध्ये ट्रेड होताना दिसून येईल आणि आपण सुद्धा प्रत्यक्ष त्या मार्केट प्लेसमध्ये जाऊन या कॉर्बिट टोकनला ट्रेडसुद्धा करू शकणार आहोत. तर नक्कीच अशी एक्साइटिंग न्यूज आहे. तर हा जो माझा चॅनल आहे, या चॅनलला नक्कीच प्रत्येकाने सबस्क्राईब करा, त्याला लाईक करा, जेणेकरून ज्या ज्या काही अपडेट येतात त्या अपडेट मी असेच व्हिडिओ बनवून आपणा सर्वांपर्यंत पोचवायचं काम करेन. आणि पुढे जी ट्रेनिंग पर्पज जे काही व्हिडिओ आहेत ते व्हिडिओसुद्धा मी तुमच्यापर्यंत या माझ्या चॅनलच्या माध्यमाने तुम्हाला उपलब्ध करून देईन. तर नक्कीच जेवढे पण सभासद आहेत त्या प्रत्येक सभासदाने हा माझा चॅनल आहे, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक आयकॉन आहे, बेल आयकॉन आहे, त्याला तुम्ही प्रेस करा आणि लाईकचं बटन करा, जेणेकरून मलासुद्धा एक प्रेरणा मिळेल की नक्कीच माझे जे बांधव आहेत, या बांधवांना शिवनची फॅमिली आहे, कुटुंब आहे, त्यांना जी पुढे म्हणजेच लेटेस्ट काही इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन या व्हिडिओच्या मार्फत मी बनवून तुमच्यापर्यंत पोहोचवणार. तर नक्कीच आजची ही अपडेट खूपच चांगली अशी अपडेट आहे. धन्यवाद सर्वांना.